नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघा ही सप्टेंबरची लागण आहे. त्या लागणीला साधारणतः 2-2.5 महिने होऊन गेले. पण झालं काय, बाकीचं सगळीकडला ऊस चांगला आहे. आणि ह्या ठिकाणी काय झालं आहे, मध्यंतरी पाऊस जास्त होता, इथं गवत जास्त वाढलं होतं, तर नशक मारायला उशीर झाला. काही ठिकाणी खोडकिडा लागला. त्यामुळं जागोजाग असा ऊस लहान झाला राहिला आहे आणि जागोजाग असा चांगला झाला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ऊसाला रेग मारलेली आहे, आपण बाळबांधणी केलेली आहे आणि बैलाची साह्यानं त्याला सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया, मायक्रोन्युट्रियंट आणि 10-26 वगैरे 20-20-0-13 हे टाकलं आहे सगळं आपण. परंतु आता हे छोटा जो ऊस आहे त्याला आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि उचलून म्हणजे ह्याची फास्ट वाढ करून घ्यायची आहे. ह्याकरता आपण आता 2 वेळा ह्याला 12-61 मॅग्नेशियम सल्फेट त्याचं आपण ड्रेचिंग केलेलं आहे. आणि आता तिसऱ्या वेळेस आता नवीन आपण 12-61 आणि त्यामध्ये जेल म्हणून एक आहे, तर ते आपण वापरणार आहोत. आणि तुम्ही बघा ते औषधं आपण आता ह्याला ड्रेचिंग करणार आहोत. ड्रेचिंग केल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी आपण दुसरा व्हिडिओ टाकणार आहोत. त्यावेळेस किती फरक पडतो आहे, काय किंवा फुटवा किती होतो आहे, जी फुटव्याची संख्या वाढते का काय, हे आपण सगळं बघणार आहोत. तर अशा प्रकारे आपण 200 लिटर पाणी घेणार आहोत. 200 लिटर पाण्यामध्ये हे पण नॅनो जेल म्हणून आलेलं आहे, नवीन नॅनो जेल. हे 100% पाण्यात विद्राव्य आहे आणि त्यामध्ये ह्युमिक ॲसिड 28% आहे, तसेच फुलविक ॲसिड 10% आहे, सीवीड आहे 8% आणि अदर इन्ग्रेडियंट आहेत 54%. तर सांगायचा ह्याचं काय की ह्यामुळे पांढऱ्यामुळे जी वाढ होणार आहे आणि त्या जे ऊस लहान राहिला आहे त्याच्या सभोवताची जी जमीन आहे त्याची कॅपेबिलिटी सुधारणार आहे. आणि सोबत 12-61 आहे. 12-61मध्ये त्यामुळे फुटवा होण्यास आपल्याला मदत होणार आहे. आपण आता नंतर पुढच्या व्हिडिओत आपण ह्याला जी पण स्प्रे देणार आहोत, ह्याचा पण बघूयात काय फरक पडतो आहे काय. अशा रीतीनं आपण आता हे द्रावण तयार केलेलं आहे. ह्या द्रावणाचं आपण ड्रेंचिंग करणार आहोत.